नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। म्हणजे थोडक्यात 100 गावरान कोंबडी पालनबद्दल संपूर्ण माहिती, अगदी डिटेलमध्ये संपूर्ण हिशोब, म्हणजेच खाद्य किती, खर्च किती, भांडवल किती आणि त्यामधून आपल्याला उत्पन्न किती, अशी संपूर्ण माहिती 100 गावरान कोंबडी पालनबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की ऐकायचा आहे। आणि जे माझे मित्र आपले ह्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचत राहील। तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, 100 गावरान कोंबडी पालन आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय काय नियोजन करावं लागेल किंवा आपल्याला गुंतवणूक भांडवल काय काय लागेल, तर त्याकडे आपण एक नजर टाकूया। जसं की बघा, सर्वप्रथम म्हणजे असतं की आपलं शेड। बघा, जर तुम्हाला 100 गावरान कोंबडी पालन करायचे असेल तर प्रत्येकी कोंबडी 1.5 स्क्वेअर फूट जागाने आपल्याला या ठिकाणी 150 स्क्वेअर फूट जागा या ठिकाणी लागू शकते। पण आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्यापासून पिल्ले काढायची आहेत, बरोबर ना। मग त्यासाठी आपल्याला अगोदरपासूनच एक सरासरी आपण या ठिकाणी काय करायचं आहे, 1000 स्क्वेअर फुटाचं शेड या ठिकाणी बनवायचं। आता 1000 स्क्वेअर फुटाचं शेड बनवायचं, मग याच्यामध्ये कॅपॅसिटी कितीची राहील, तर बघा, गावरान कोंबडीची एक खासियत असते जी की तिला फांदीवर बसायला किंवा भिंतीवर बसायला किंवा उंच जागेवर बसायला आवडत असतं, बरोबर। मग आपल्या शेडमध्ये जर 1000 स्क्वेअर फुटाची जागा असेल तर त्यामध्ये आपण काय करू शकतो की आडवे बांबू मारू शकतो किंवा आडवे पाईप मारून या ठिकाणी एक 3-4 लेयर किंवा 3-4 कप्पे थर या ठिकाणी बनवायचे आहेत, जेणेकरून 1000 स्क्वेअर फुटामध्ये तुमच्या सरासरी 2000 प्लस पक्षी किंवा कोंबड्या या ठिकाणी बसू शकतील। पुन्हा सांगतो, एकावर एक तुम्ही या ठिकाणी आडवे बांबू किंवा आडवे पाईप जर मारले तर एकावर एक असे 3-4 लेयर तुम्ही बनवल्या किंवा थर बनवले तर त्यावर तुमचे 2000 प्लस कोंबड्या बसू शकतात। मग बघा, या ठिकाणी तुम्हाला 1000 स्क्वेअर फुटाचं शेड बनवायसाठी एक जर सरासरी अंदाजा काढला की ज्यामध्ये तुम्हाला कोबा असेल, वरती पत्रा असेल आणि बाजूला 2 इंचाची 1.5 इंचाची लोखंडी जाळी असेल, म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला पक्क शेड करायचं असेल तर एक सरासरी तुम्हाला 2 लाखाच्या आसपास खर्च येऊ शकतो, बरोबर। आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे कप्पे करायचे, जसं की तुम्ही एक कप्पा आजारी पक्ष्यांचा, एक कप्पा अंडे देण्यासाठी, त्यानंतर एक कप्पा लहान पिल्लांसाठी आणि एक कप्पा मोठ्या पक्ष्यांसाठी, असे तुम्ही 4-5 कप्पे करायचे आहेत। त्यानंतर तुमच्या शेडच्या आजूबाजूला एक 7-8 फुटाचं कंपाऊंड करायचं आहे, ज्यामध्ये बाहेरचे प्राणी किंवा जे काही कुत्रा असेल, मुंगूस असेल, साप असेल मध्ये येऊ नये आणि आपल्या कोंबड्या बाहेर जाऊ नये, यासाठी आपल्याला 7 ते 8 फुटाचं एक कंपाऊंड करायचे। आणि त्या कंपाऊंडमध्ये तुम्ही सुबाबळ किंवा मग शेवगा किंवा मग इतर प्रकारची झाडं लावून त्या कोंबड्यांना सावली तयार करायची आहे। त्यामध्ये तुम्हाला उकिरडा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सकाळ झाली की कोंबड्या मोकळ्या सोडायच्या आहेत, रात्र झाली की तुमच्या कोंबड्या आपोआप तुमच्या शेडमध्ये जाऊन बसतील। म्हणजे दिवसभर तुम्हाला कोंबड्या मोकळ्या आणि रात्रीचे तुमच्या कोंबड्या बंदिस्त, म्हणजे थोडक्यात अर्धबंदिस्त कोंबडी पालन करायचं आहे, बरोबर। मग आता तुमच्या कोंबड्या ह्यातील गावरान कोंबडीची खासियत असती की स्वतःचं अन्न शोधते। जर ह्या कोंबडीला तुम्ही धान्याच्या ढिगाऱ्यावर बसवलं किंवा धान्याच्या पोत्यांवरती बसवलं तर ती त्या धान्यानं सुद्धा उकळून खालचा दाणा खात असते, बरोबर। म्हणजे बघा, ही खासियत आहे की जर तुम्ही ह्या कोंबड्यांना मोकळं सोडलं तर त्या जमिनीतले किडे उकळून खातील, उकिरड्यावरचे किडे खातील, ज्यामध्ये त्यांना हवं तसं नैसर्गिकरित्या त्यांचं अन्न ते खाऊ शकता आणि त्यांना नैसर्गिकरित्या हवं ते प्रोटीन ते घेऊ शकता, तर बरोबर। मग अशा प्रकारे तुम्ही त्यांचं शेडचं नियोजन करायचं आहे। योग्य त्या ठिकाणी योग्य तशी तुम्ही टेम्परेचर ब्रूडिंगची व्यवस्था करायची आहे। त्यासाठी तुम्हाला पिवळे बल्ब लावायची गरज असू शकते। त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी ताडपत्री असेल किंवा तुम्हाला स्प्रिंकलर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीचं नियोजन तुम्हाला करावं लागेल, बरोबर। आता हे एका व्हिडिओत शक्य नाही देणं, त्याच्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर माहिती पाहिजे असेल
तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, बरोबर. आणि मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण दररोज असेच व्हिडिओ बनवत असतो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहतील. मग बघा, आता आपण शेड नियोजन बघितलं, शेड व्यवस्थापन बघितलं. आता आपण काय बघणार आहोत की आपले पक्षी आणायचे आहेत. मग बघा, जर तुम्ही मार्केटमध्ये एक अंड्यावरची कोंबडी आणायला गेलात तर साधारणतः तुम्हाला एक 400 रुपयाच्या आसपास या दराने भाव भेटू शकतो. अशा तुम्हाला आणायच्या आहेत 100 कोंबड्या. आता एक कोंबडी तुम्ही 400 रुपयाला आणणार म्हणजे 100 कोंबड्या तुम्ही 40,000ला आणणार. आता कोंबडी आणताना कशी आणायची आहे? निरोगी आणायची आहे, अंड्यावरची आणायची आहे, तिला कोणत्याही प्रकारचा रोग नसला पाहिजे आणि 100% गावरान कोंबडीचं सांगतो आहे, त्यामुळे 100% गावरान कोंबडी आणायची. जास्त म्हातारी कोंबडी किंवा जास्त वयाची कोंबडी अजिबात आणायची नाही आहे. त्यानंतर 100 कोंबड्यामागं आपल्याला 10 प्युअर गावरान कोंबडी लागतील, ते पण निरोगी आणि चांगले. मग जर आपण एक कोंबडा 700 रुपयाला पकडूया, 600 रुपयाला भेटू शकतो, पण आपण 700ला पकडूया. मग 700 गुणिले 10 जर आपण हिशोब लावला तर 7,000 रुपये, 7,000 रुपयाला आपल्याला हे कोंबडे भेटतील. म्हणजे बघा, 40,000 अधिक 7,000 असे आपल्याला 47,000 रुपये या ठिकाणी पक्षी आणण्यासाठी लागतील, बरोबर. मग बघा, आता आपण शेड पण बांधलं, कंपाऊंड पण बांधलं आणि या ठिकाणी 47,000चे आपण पक्षी आणले. आता हे पक्षी आपण कशासाठी पाळणार आहे? अंड्यासाठी अजिबात नाही पाळायचे. ह्यासाठी आपल्याला मांस किंवा कटिंगसाठी आपण प्रोडक्शन घेणार आहोत, बरोबर. मग आता आपण काय करणार, या कोंबड्यांसाठी तेलाचे डबे असेल, टोपल्या असेल, कटोऱ्या असेल किंवा तुम्ही एक विशिष्ट सोय त्यांना अंडे देण्यासाठी आणि अंडे उबवण्यासाठी या ठिकाणी करायची आहे. मग बघा, या ठिकाणी 100 कोंबड्या आहेत गावरान, तर 100 कोंबड्यांचा जो रेशो आहे तो 35%च्या आसपास आहे. म्हणजे 100 कोंबड्यामागं तुम्ही जर व्यवस्थितरित्या खाद्य नियोजन केलं तर तुम्हाला एक साधारणतः 35 तरी अंडे दिवसाला भेटू शकतात, 30-35 अंडे सहजपणे भेटू शकतात. पण काय होतं, आपल्या गावाकडं बऱ्याच वेळा आपण अर्धबंदिस्त जेव्हा करू त्यांना अनेक वेळा खाद्य योग्य त्या प्रमाणात भेटणार नाही आहे. मग त्यावेळेस आपण फक्त हे प्रोडक्शन निम्मच पकडूया, म्हणजे फक्त 20च अंडे दिवसाला एका कोंबडीचे, म्हणजे 100 कोंबड्यांचे पकडूया. मग बघा, 100 कोंबड्यामागं आपल्याला 35 अंडे दिवसाला भेटले आणि हे 35 अंडे आपण काय करायचे, 4-5 दिवसातून एकदा, 4-5 दिवसातून एकदा असं करून इन्क्युबेटरला लावायचे. आता इन्क्युबेटर म्हणजे काय, तर बघा, इन्क्युबेटर म्हणजे अंडी उबवणी मशीन. म्हणजे बघा, जशी कोंबडी अंड्यावर बसून 21 दिवस अंडे उबवते आणि त्यातून पिल्लं बाहेर काढते, सेम प्रोसेस हे मशीन करतं. म्हणजे ह्या मशीनमध्ये जर तुम्ही अंडे टाकले आणि त्यानंतर त्याला एक टाईम सेट केला, टेम्परेचर सेट केलं, तर त्यामधून सुद्धा सेम कोंबडी जितका टाईम लागतो तेवढ्याच टाईमामध्ये यातून पिल्लं बाहेर येतात. मग तुम्ही काय करायचं आहे, हे दिवसाला जे 20 अंडे निघतील हे तुम्ही दिवसाला तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही 4-5 दिवसातून एक बॅच करून असं तुम्ही इन्क्युबेटर लावायचे आहेत. इन्क्युबेटर लावल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय होईल की दिवसाला 20 अंडे, तर महिन्याला किती निघतील? महिन्याला निघतील 600 अंडे. आता बघा, 600 अंड्यामधून एक सरासरी 10 ते 15% या ठिकाणी प्रोडक्शन निघत नाही आहे, म्हणजे अंडे खराब होऊन जातात, बरोबर. जे आपण उबवण्यासाठी किंवा पिल्लं काढण्यासाठी लावले ते खराब होऊन जात आहे, बरोबर. पण या ठिकाणी बघा, तुम्ही जे 600 अंडे लावत आहे तर त्यामधून आपण जास्तीत जास्त मर्त पकडूया, म्हणजे 600 अंडे खराब पकडूया. काय, 600 अंडे 600मधून 25% म्हणजे या ठिकाणी 150 अंडे काय करायचे, आपल्याला खराब पकडायची, बरोबर. आता 150मधून जर आपले अंडे खराब झाले, म्हणजे 100 अंडे खराब झाले आणि 50 पिल्ले आपले मेली, पैदा झाल्यानंतर किंवा जन्माला आल्यानंतर आपले 50 पिल्ले मेली, तर आपल्याकडे एक सरासरी जर आपण अंदाजा काढायला गेलो तर आपल्याकडं 450 पिल्लं या ठिकाणी जगली, बरोबर. 450 पिल्लं आपल्याकडं एका महिन्याच्या बॅचमध्ये जगली आणि आता आपल्या इथून पुढचे 5 महिने त्यांना सांभाळायचे. मग बघा, जेव्हा आपण त्यांना 5-6 महिने सांभाळणार आहोत तर त्यामध्ये काय काय गोष्टी करायला पाहिजे, काय काय गोष्टी नाही करायला पाहिजे, खाद्य खर्च किती येईल आणि त्यांची विक्रीनंतर आपल्याला प्रॉफिट किती निघेल, आपला खर्च किती वजा होईल, असं संपूर्ण गणित, संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ कोणीही अजिबात स्किप करायचं नाही किंवा पुढे घेऊन बघायचं नाही आहे. शेवटपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो बघा,
खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो आहे, तर प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि मित्रांनो, प्रत्येकाने आपला जिल्हा आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगा. बरोबर, प्रत्येकाने आपला जिल्हा आत्ताच्या आता कमेंट करा आणि प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. ज्या जिल्ह्याच्या जास्त कमेंट येतील त्या जिल्ह्यासाठी कोणता पक्ष योग्य आहे किंवा कोणता व्यवसाय योग्य आहे यावरती एक मी व्हिडिओ नक्की बनवेल. त्यामुळे प्रत्येकाने जिल्हा नक्की कमेंट करा. मग बघा, आपल्याकडे आले होते 450 पक्षी पिल्लं, ज्यामध्ये बघा जर एका पिल्लाला 1 किलो होईपर्यंत सरासरी 4 किलो खाद्य लागत असते. बरोबर, म्हणजे विकेपर्यंत 4 किलो खाद्य सरासरी लागत असतं. मग आपल्याकडे आहेत 450 पक्षी आणि त्यांना 4 किलोने आपण जर गुणाकार केला तर 1800 किलो खाद्य यांना आपल्याला द्यावं लागेल विकेपर्यंत. मग आपण काय करायचं आहे, 50% खाद्य घरगुती आणि 50% विकतचं. बरोबर, मग आता घरगुतीमध्ये तुम्ही काय देणार, तर तुम्ही ऑलरेडी तुम्ही अर्धबंदिस्त करताय, म्हणजे त्यामध्ये तुमचा उकिरडा असेल, त्यामधले किडे खातील, शेवग्याचा पाला खातील, किंवा मग तुम्ही चारा पिकं पण घेऊ शकता, जसं की पालक असेल, शेवगा असेल, मेथीघास असेल, तुती असेल, मका असेल, ज्यामध्ये तुम्ही BSF किडे पण बनवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ॲझोला लावा, सुबाबड लावू शकता, किंवा मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर हॉटेल असतील त्या हॉटेलमधलं हॉटेल वेस्ट आणून टाका, किंवा मग तुम्ही तुमच्या शेतामधला किंवा तुमच्या मार्केटमधला खराब झालेला भाजीपाला असेल तो आणून त्यांना टाका, म्हणजे ज्यामध्ये तुमचं 50% खाद्य खर्च या ठिकाणी कमी होईल. आता 1800 किलोमधून 50% खाद्य आपण घरगुती दिलं, त्यामध्ये उरलं 900 किलो विकतचं. आता 900 किलो आपण विकतचं का देणार, तर त्यामध्ये आपल्याला प्रोटीन या कोंबड्यांना भेटलं पाहिजे, जेणेकरून त्यांना रोगराई कमी राहील आणि त्यांचं वजन जास्तीत जास्त पटकन वाढवेल. बरोबर ना, त्यामुळं आपण 900 किलो खाद्य यांना 34 रुपये दराने विकतचं दिलं. मग बघा, 900 गुणिले 34ने आपण हिशोब लावला तर 30,600 रुपये आपल्याला 50% विकतच्या खाद्याचा खर्च येतो आहे. मग बघा, 30,600 रुपये आपल्याला खाद्य खर्च येईल. त्यानंतर लसीकरण. आता लसीकरण सुरुवातीला आपल्याला 7-7 दिवसांना करायचं आहे आणि नंतर आपण एक 15 दिवसांनी पण करू शकतो आणि 7 दिवसांनी पण करू शकतो. त्यानंतर त्यांना आपल्याला दर 10 दिवसाला योग्य ती फवारणी, जसं की कोर्सलिन TH असेल किंवा तुमच्या भागात जी योग्य असेल ती तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. जर आपण त्याचा खर्च पकडला तर एक सरासरी 5,000 रुपये लसीकरणाचा खर्च आपल्याला येईल. आणि लाईट बिल बघा, आपण इन्क्युबेटर चालवणार आहोत, ब्रूडिंग करणार आहोत, मग त्यासाठी आपल्याला काय, तर या ठिकाणी एक सरासरी 3,000 रुपये लाईट बिल आपल्याला एका महिन्याला आपण पकडलं आहे. बघा, 3,000 पकडले, डायरेक्ट 3,000. बरोबर, लाईट बिल पकडलं. आता त्यानंतर आपण लहान पक्ष्यांचं खाद्य पकडलं होतं, पण मोठ्या कोंबड्यांचं खाद्य आपण पकडलं नाही आहे. बरोबर, मग बघा, आपल्या ह्या ज्या मोठ्या कोंबड्या आहेत ह्या आपण पूर्ण आणण्यासाठी तयार करतो, म्हणजे आणण्यासाठी सांभाळतो आहे. मग त्यांना आपल्याला हवं तसं प्रोटीन भेटलंच पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार की त्यांना 100% खाद्य विकतचं देणार. आता एक कोंबडी जर आपण बघायला गेलो तर एक कोंबडी साधारणतः 100-120 ग्रॅमच्या आसपास खाद्य दिवसाला खाते. आपल्याकडे आहेत 110 पक्षी, तर एक सरासरी आपण 15 किलो खाद्य यांना लागेल असं गृहीत धरलं. आता 15 किलोचा आपण 34 रुपयांनी जर रेट काढला आणि त्या रेटला आपण किती 510 दिवसांनी काय केलं, गुणाकार केला. काय केलं, 510 दिवसांनी या ठिकाणी गुणाकार केला. तर बघा, या ठिकाणी जो खर्च येईल, या ठिकाणी 15 किलो 34ने आपण गुणाकार केला तर 510 रुपये दिवसाला आपला खर्च येईल. बरोबर, मग 510 रुपयेचा आपल्याला मोठ्या कोंबड्यांना दिवसाला खर्च येत असेल तर या ठिकाणी 30 दिवसांचा आपण हिशोब जर काढला तर बघा 15,300 रुपये आपल्याला ह्या कोंबड्यांचा एका महिन्याचा खाद्य खर्च येईल मोठ्या पक्ष्यांचा. बरोबर, पुन्हा सांगतो, 15 किलो मोठ्या पक्ष्यांना खाद्य लागेल. जो आपण 34 रुपये किलोने हिशोब लावला तर दिवसाला 510 रुपये दिवसाला खाद्य खर्च मोठ्या पक्ष्यांचा येईल आणि 30 दिवसांचा 15,300 रुपये येईल. बरोबर, मग आता हा खर्च आपला मोठ्या पक्ष्यांचा झाला आहे. मग आपण काय करणार, आता हे पूर्ण 5 ते 6 महिने पिल्लांना सांभाळतो आहे. बरोबर, आणि आपण पहिल्या महिन्यामध्ये 600 अंडे लावून 450 पक्षी पिल्लं या ठिकाणी काढली होती. पण काय होतं की पिल्लं मोठे होईपर्यंत किती काही केलं तरी थोडेफार प्रमाणात पक्षी या ठिकाणी मरत असतात.
मग आपण पुन्हा या ठिकाणी 10% सरासरी 10% आपण मरतूक पकडूया. मग जर 10% मरतूक आपण पकडली म्हणजे 450मधून 50 पक्षी किंवा 50 पिल्लं विकेपर्यंत आणखी मेले म्हणजे आपल्याकडे आता शिल्लक राहिली आहे फक्त 400 पक्षी किंवा 400 पिल्लं आपल्याजवळ शिल्लक राहिली आहे. आता हे 400 पक्षी आपल्याला विकायची आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला किती उत्पन्न भेटलं आणि किती नफा झाला हे आपण सविस्तर बघूया आणि आपला जो काही खर्च झाला आहे तो आपण स्टेप बाय स्टेप करत या ठिकाणी वजा करूया. पण त्या अगोदर बघा, प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमचा जिल्हा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आता लगेच हवं तो व्हिडिओ पॉज करा आणि लगेच आपल्या ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे मला पण कळेल की किती जण माझ्या सपोर्टमध्ये आहेत, किती जणांना आपले व्हिडिओ आवडतात. तर बघा, प्रत्येकाने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय अशा 2 कमेंट प्रत्येकाने मला लगेच आत्ताच्या आता करायचे आहेत, नक्की करायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी आता आपल्याकडे आहेत 400 पक्षी. आता 400 पक्ष्यांमधून आपण 40% जर कोंबडे पकडले आणि 60% आपल्याला जर कोंबड्या भेटल्या, एक सरासरी आपण अंदाज सांगतोय बरोबर. मग 160 आपल्याला कोंबडे भेटलेले असतील 40%ने आणि 240 आपल्याला कोंबड्या भेटल्या असतील 60%ने. मग बघा, 160 कोंबडे आपण जर 600नेच विकले तर आपल्याला 96,000 रुपये कोंबडे विकून उत्पन्न भेटते. आणि जर आपण कोंबड्या विकल्या 240 400 रुपयाने तर आपण 96,000 रुपये कोंबड्या विकूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. म्हणजे 1,92,000 रुपये आपल्याला आपले 400 पक्षी विकून आपल्याकडे येत आहेत बरोबर. मग आता ज्यामध्ये आपल्याला खर्च काय काय लागला आहे तो आपण बघूया. मग बघा, आता बरेच लोक बोलतील की मी पार्ट टाईम करतो आहे किंवा मला एक मजूर ठेवायचा आहे बरोबर. मग आपण मजुरी बघूया. तर एका महिन्याचा जो मजूर तुम्ही ठेवला आहे 300 रुपयाने तर त्याची मजुरी लागेल 9,000. आणि हो बघा, क्लिअर करून देतो एक गोष्ट, आपण हा फक्त एका महिन्याचा खर्च बघतोय आणि एका बॅचचा खर्च बघतोय बरोबर. म्हणजे एका बॅचचा खर्च आपण बघतोय म्हणजे एका महिन्यामध्ये जितकं पिल्लं भेटतील त्यांना पुढचे 5-6 महिने किंवा विकेपर्यंत त्या पिल्लांना काय काय खर्च येईल बरोबर. आणि ही बॅच आपली एकाच महिन्याची आहे. अशी बॅच आपण प्रत्येक महिन्याला काढणार आहोत बरोबर. जशी ही एका महिन्याला बॅच काढली आणि ही आपण वेगळ्या कप्प्यात टाकली. परत पुढच्या महिन्यामध्ये आपण काय केलं, पुढच्या महिन्याला आपण पुन्हा त्या कोंबड्यांपासून अंडे काढली आणि पुन्हा इन्क्युबेटर लावून ती वेगळी बॅच आपण पुढच्या महिन्यात काढली. म्हणजे ही फक्त आपण एका महिन्याची बॅच आहे आणि एका महिन्याची बॅच आणि एक बॅचचा आपण माहिती बघतोय बरोबर. मग बघा, आपल्याला 1,92,000 रुपये आले होते पक्षी विकून किंवा एक बॅच विकून, जे आपण 6 महिने जन्माला आल्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 महिन्यानंतर हे पिल्लं विकली होती. ज्यामध्ये आपण बघा, जर अंदाजा काढायला गेलात तर 5-5 हजार पक्ष्यांचा पोल्ट्री बरोबर 1 ते 2 माणसं किंवा घरगुती लोक सांभाळत आहेत, त्यासाठी मजूर घेत नाही आहे. आणि त्याच्यामुळं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की जर तुम्ही कोंबडी पालन किंवा शेळी पालन करत असाल, जितकं तुम्ही स्वतः मेहनत घ्याल तितकं सक्सेस होण्याचं जास्त किंवा तितका फायदा होण्याचे जास्त चान्सेस जास्त असतात बरोबर. आणि बघा, इतक्या कमी प्रमाणात पक्षी सांभाळण्यासाठी तुम्हाला मजूर घ्यायची आवश्यकता नाहीच आहे. पण तरीसुद्धा मी या ठिकाणी 9,000 रुपये मजुराचे पकडलेत बरोबर. आता बघा, 9,000 रुपये मजुरी पकडली. त्यानंतर आपला जो खर्च आहे बघा, या ठिकाणी आपला जो खर्च आहे बाकीचा इतर खर्च, ज्यामध्ये आपला छोटा मोठा खर्च असेल, तूस असेल, ताडपत्री असेल, बल्ब रिप्लेसमेंट असेल, अगदी छोटा मोठा खर्च जो या ठिकाणी मी पकडणार नाही आहे तो या ठिकाणी 10,000 पकडला. त्यानंतर मोठ्या पक्ष्यांचं खाद्य 15,300 पकडलं. त्यानंतर लाईट बिल 3,000 पकडलं, लसीकरण 5,000 पकडलं आणि पिल्लांचा खाद्य खर्च 30,600 रुपये पकडला. असा सर्व खर्च बघा, 30,600, 5,000, 3,000, 15,300, 9,000 आणि 10,000 हा सर्व खर्च आपण 1,92,000मधून जेव्हा वजा करू त्यावेळेस आपल्याकडे जी रक्कम शिल्लक राहते ती राहते 1,19,000 रुपये. मग बघा, आपण 100 गावरान कोंबड्यांचं एक स्मार्ट नियोजन केलं, त्यामधून आपल्याला या ठिकाणी 1,92,000चं उत्पन्न भेटलं. त्या उत्पन्नामधून आपण आपला खर्च वजा केला, जो सर्व खर्च वजा करून आपल्याला 1,19,000 रुपये निव्वळ नफा आपल्याजवळ शिल्लक राहिला. मग आता बघा, अनेक लोक नवीन असेल त्यांना कधी वेळेस कोंबड्यांचा भाव किंवा कमी भेटू शकतो
किंवा त्या ठिकाणी मरतूक जास्त होऊ शकते। त्यामुळे आपण काय करणार, वरचे 19,000 रुपये आणखी वजा करूया, बरोबर। जर अचानकपणे काही संकट आलं किंवा काही रोग आला की त्याच्यामुळे आपण आणखी 19,000 रुपये वजा करूया, तरी देखील आपले जी निव्वळ प्रॉफिट आहे, जे निव्वळ जो आपला नफा आहे तो आपला आहे 1,00,000 रुपये महिन्याचा, म्हणजे एका बॅचचा। आता एका बॅचचा आपल्याला 1,00,000 रुपये उत्पन्न भेटतं आहे, तर प्रत्येक महिन्यामध्ये आपण अशी एक बॅच काढायची, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला 1,00,000 रुपये कशाप्रकारे भेटतील याची एक संपूर्ण माहिती, संपूर्ण गणित तुमच्यासाठी मी आणलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल प्रात्यक्षिक ट्रेनिंग, बरोबर, अगदी फ्रीमध्ये, बरोबर, लसीकरण, खाद्य नियोजन, शेड नियोजन, पक्षीचं नियोजन, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, विक्री कशी करायची आहे, खरेदी कशी करायची आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला 2 ते 3 तासाचं मी या ठिकाणी संपूर्ण लेक्चर, प्रशिक्षण, ट्रेनिंग अगदी फ्रीमध्ये आणणार आहोत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला एक सेपरेट कमेंट करायची आहे, ट्रेनिंग म्हणून किंवा प्रशिक्षण हवं आहे म्हणून, बरोबर। आणि बघा, या ठिकाणी मी जेव्हा ट्रेनिंग आणेल तर ती ट्रेनिंग तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचावी, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे। ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, बेल आयकॉनला क्लिक केलेलं असेल आणि व्हिडिओला लाईक केलेलं असेल, अशाच लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ नक्की पोहोचतील। त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि कमेंट प्रत्येकाने करायची आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय, म्हणजेच येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचत राहतील। आणि मित्रांनो बघा, खूप महत्त्वाचं म्हणजे आपण ही जी माहिती आहे ही आपण कागदोपत्री काढलेली आहे, आपण एक फक्त अंदाजा लावायचा प्रयत्न केलेला आहे। जेव्हा आपण प्रत्यक्षात करू, यामध्ये जे आपण जे गणित सांगितलेलं आहे ते गणित आणि प्रात्यक्षिक गणित यामध्ये खूप मोठा फरक या ठिकाणी आढळू शकतो। त्यामुळे तुम्ही कोणता निर्णय घेण्या अगोदर किंवा कोंबडी पालन सुरू करण्या अगोदर तुम्ही स्वतःची माहिती अगोदर घ्या, स्वतः माहिती घ्या आणि स्वतः या ठिकाणी कोणता निर्णय घ्या। कारण की काय होतं की बरेच लोक नुसते व्हिडिओ बघतात, माहिती अजिबात घेत नाही आहे आणि खूप मोठी गुंतवणूक करतात, त्यानंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, तुम्ही जर 100% स्वतःची माहिती घ्याल, स्वतः अनुभव घ्याल, स्वतः शिकाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। पण जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नसेल, तुम्ही अर्धवट माहिती घेऊन गुंतवणूक करत असाल किंवा तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान पण होऊ शकतं। त्यामुळे बघा, अगदी छोट्या लेवलपासून सुरुवात करा, जसं जसं तुम्हाला अनुभव येईल, जशी तुम्हाला माहिती भेटेल त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवत जा, नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। धन्यवाद।